देवराम लांडे बोलतोय. मी इकडे साईटवर आहे. जवळजवळ 10-15 गाड्या भरतात. तिथं जीसीपी लावलाय हिरडीला सर. ऐका ना सर. हॅलो, तुम्ही जर आता आमच्या विनंतीला माल नाही दिला तर उद्या मी गाढवाचा मोर्चा काढतोय तहसीलदार कचेरीवर. कोणाचं काय माहीत नाही, पण तुम्ही आल्यास बरं करा सर. काय आलं कुणाचं काय, आता तो ड्रायव्हर का ओळखीचा नाही, पण पोकले नाही. आणि 7-8-10 गाड्या आहेत. आणि तिथं तहसीलदार साहेबांना फोन केला, ते म्हणले सर्कलला फोन करा. आणि ते आपटरचं पथक तिकडे पडतं. पत्रकार माझ्या संग आहेत. मी आता इथं स्पॉटवर आहे. ऊन झालं खूप, त्याच्यामुळे मग पथक नाही. तुम्ही सांग पाठवलं तर कसं येईल पथक. आणि मी काय म्हणतो ऐका ना, आता जे जे आपलं मागं काय ठेवलं होतं, ज्या 500 पर्यंत रोड त्या संपल्यात ना, तर मग ते तुम्ही म्हणलं रिपोर्टही केला नाही. तसं मी गेलो कचेरीत. मग अशी काय रिपोर्ट केलाय? केलाय का? तलाट्याला मला फोन करा सांगा साहेब. तुम्हाला आता तहसीलदार साहेबांचा फोन नाही आला का आत्ता? 10-15 मिनिटाचा फोन आला तहसीलदार. काय म्हणले साहेब? पोकले म्हणजे पार नको वाटतो. आता किती साहेब आपण तरी काय करणार ना. मीच साहेबांना तर मी सांगितलं बा आता म्हणलं तर आज आता न मग म्हणलं बा साहेब, मग मी काय करतो शेवटचा पर्याय, मग उद्या गाढवाचा मोर्चा काढतो. मग काय करू आता? बघा तुम्ही आज ऑर्डर काढा, नाही तर मग मी काढतो गाढवाचा मोर्चा. बघा तुम्हाला कसं आहे ते बघा. हां हो. माझं काय म्हणणं आहे साहेब, आता आम्ही तुम्ही चिडणं किंवा चिडचिड करणं, शेवटी मी त्या विभागात ऐका ना, पश्चिम भागाचा मी लोकप्रतिनिधी आहे. आता लोक आता मला काय, आता इथं माझ्या सांगा पत्रकार आहेत माझ्या बरोबर ना. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे का बुवा, आता बरं तुम्ही आता ते भरारी पथक तिथे वडापाव खाण्यापेक्षा इकडे पाठवून धरणार. त्यांना म्हणा ते वडापाव खाऊ नका, तिकडे इकडे आहे तुमचं भरारी पथक म्हणून. हो बोला बोला. मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. खरं तर आपल्याला माहिती आहे, मागच्या 8-10 दिवसामध्ये जुन्नरमधल्या माती चोरीची आणि अवैध वाहतुकीची चर्चा मोठी माध्यमांवर होते. स्थानिक लोकप्रतिनिधींचीच वाहनं याच्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळते. वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक त्याच्यामध्ये आहेत. खरं तर यामुळं तालुक्यात अनेक अपघात घडत आहेत, हे सुद्धा विविध माध्यमांमधून आपण पाहिलेली आहेत. आणि आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही बस्ती सावरगाव येथील नागरिकांशी सुद्धा चर्चा केलेली आहे. खासदारांनी सुद्धा याच्यामध्ये जुन्नर शिरूरच्या लक्ष घातलेलं आहे. आणि खरं तर शिवजन्मभूमीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांनी कुठलाही धंदा करताना कसं काम केलं पाहिजे, तर त्यावरती सुद्धा माध्यमांचं लक्ष आहे. पण एकूणच याच विषयाला धरून आपण आदिवासी पट्ट्यामध्ये खास आज आलेलो आहोत आणि चर्चा करत आहोत. या ठिकाणचे जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत देवराम लांडे, त्यांनाही काही सवाल करणार आहोत. खरं तर ह्या परिसरामध्ये अनेक वर्ष ते सदस्य राहिले, आता त्यांची सुनबाईसुद्धा आहे. पण ही अवैध वाहतूक होते, अवैध चोरी होते, यावरती प्रशासनाचं लक्ष आहे की नाही आणि देवराम शेठ नेमकं काय करणार आहेत हे त्यांना विचारणार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुम्ही नेहमी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असता, पण आता जी काही मुरुम किंवा माती उपसा सुरू आहे, रस्त्यांची वाट लागलेली आहे, अनेक अपघात घडलेले आहेत, यावरती मात्र देवराम शेठकडे बोलताना दिसत नाहीयेत. कसं पाहताय तुम्ही याच्यावर काय आवाज उठवणार की नाही? नाही, खरं तर आम्ही हिरडी धरणामध्ये, हिरडी म्हणून गाव होतं ते पुढील क्षेत्रामध्ये आहे, त्या ठिकाणी आम्ही एकदा जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण सर्कल, तलाठी, इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक अशी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जाऊन तशा प्रकारचा पंचनामे वगैरे केले होते. परंतु आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की बाबा ही जे धरणामध्ये बुडी क्षेत्रातील जमीन आहे, हे आमचे गरीब लोक आहेत, धरणग्रस्त, ते पाणी खाली गेले त्यानंतर तिथं कडधान्य म्हणून एक पीक असतं, बाजरी, गहू, ते पीक घेतात. आणि ते पीक आता घेण्याच्या लायकीची जमीन राहिली नाही. जवळजवळ
तिथं 50-50 फूट 100 फूट असं खोल खड्डे विहिरीसारखे खणले. त्याच्यामध्ये भरपूर अशा पाऊस पडल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या म्हशी त्या खड्ड्यामध्ये गुंतून मेल्या. म्हणजे 1.5 लाखाच्या म्हशी त्या ठिकाणी त्या गाळामध्ये गुंतून मेल्या. अशा प्रकारचे म्हणजे बेकायदेशीर ते मोठे मोठे खड्डे घेतलेत. जवळजवळ 100 एकरमध्ये त्या माती माफियाने धुडकूस घातलेला आहे. अशा प्रकारचं आम्ही त्याची बातमीसुद्धा मीडियाच्या माध्यमातून. कोण आहेत हे माफिया नेमके, म्हणजे बाहेरचे आहेत का स्थानिकच आहेत? ते काही बाहेरचे आहे, काही स्थानिक बऱ्यापैकी आहेत. त्यामध्ये माझा खरं तर आता मी कोणावर आरोप करू शकत नाही, परंतु माझी अशी तालुक्याला आव्हान आहे की या माती माफियांना खरं तर पाठीशी घालणाऱ्यांना जनता धडा शिकवील. कारण इथं दादागिरी होते. जर कोणी एखादा गरीब शेतकरी त्या मातीच्या गाडीला आडवा गेला त्याला मारहाण होते. नंतर आपल्या केळी फाट्यावरती एका घरावर मातीची गाडी गेली डायरेक्ट. थोड्यामध्ये बचावली एक आजी होती शेजारी, एक लहान मूल तिकून पळत येत होतं. आणि म्हणजे असं बेहार झालं. म्हणजे बाबा जसं कराडसारखं, जर कराडचा वाल्मिक कराड आहे ना, अशी जुन्नरचा सुद्धा वाल्मिक कराड व्हायचे काही वेळ लागणार नाही. जसं वाल्मिक. पण ह्या भागात, सगळ्या भागात देवराम शेंटचा वचक आहे, लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे, तुमची सुनबाई आता त्या ठिकाणी सदस्य आहेत. एवढं असताना मग तुम्ही प्रशासनाकडे काय बोललात का नाही? आता मी पाहिलं तुम्ही मगाशी फोन लावला तहसीलदारांना, काय नेमके तहसीलदार म्हटले? तहसीलदारांना आमचा वेळोवेळी फोन असतो. मी मागे एकदा तहसीलदाराने एक JCB पण तिथं दंड केलेला आहे 7 लाख रुपये. आता तहसीलदार पण थोडंसं तहसीलदारावर कोणातरी दबाव असला पाहिजे असं मला एकंदरीत आताच्या याच्यावरून दिसते. कारण ही जे माती वाहतूक होते, जर 500 भराची परवानगी दिली असेल तर तिथं 5-5 हजार लोक माती काढलेली. तर माझा आता थेट आरोप आहे का जिथं 500 भराची परवानगी दिली ना, तिथं तहसीलदारांना स्वतः जाऊन पंचनामा करावा. ही 500 भरात माती काढली का 5000 काढली. म्हणजे गाडी जर रस्त्याला अडवली तर त्या 500 भराची पावती त्यांना दाखवतात. आणि ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत असल्यामुळं हाच महत्वाचा मुद्दा आहे. पेसा अंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत तर त्यांना काही नियम कायदे वगैरे राज्य सरकारचे असतीलच ना. परवानगी जवळजवळ 20 ते 22-25 ग्रामपंचायती पेसाच्या आहेत. कुठलीही पेसाची ग्रामपंचायत परवानगी देत नाही. फक्त एकच ग्रामपंचायत आहे खडकुंबे का ती ग्रामपंचायत त्यांना परवानगी देते. त्याच्यामुळं आमचा त्यांना सांगून झाले, आम्ही सांगून कंटाळलोय का तुम्ही कुठलीही प्रकारची पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांनी कुठल्याही सरपंचांनी ही माती वाहतुकांना परवानगी देऊ नये. परंतु ते आपलं काहीतरी आर्थिक व्यवहार करून त्या परवानग्या दिल्या जातात. आणि दिल्याच्या नंतर मग आम्ही त्यांना तिथे एकदा मारहाण झाली, पोलीस स्टेशनला गेलो. पण आजची जी परिस्थिती आहे शिंदे साहेब, मी तुम्हाला सलाम करतो. तुम्ही एवढ्या उन्हातानामध्ये माझ्या निवासस्थानी येऊन मला विचारणा केलेली आहे. या संदर्भामध्ये मी अनेकेला बाईट केलेली आहे. मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पॉटवर गेलेलो आहे. माझे फॉलोअप आहेत. तुम्ही माझ्या ऑफिसला आल्याच्या नंतर तुमच्यासमोर मी सर्कलला फोन लावला, मी तुमच्यासमोर तहसीलदारला फोन लावला. तहसीलदारांना मी डायरेक्ट गाढवाचा मोर्चा काढतो म्हणून डोस दिला, त्याने फोन कट केला. ते तुम्ही व्हिडिओ शूटिंग तुमच्याकडे झाली असेल आता कदाचित. तहसीलदार सुद्धा घाबरत आहेत. तहसीलदारावर दबाव आहे त्यांना. दबाव आहे की प्रचंड दबाव आहे तहसीलदारावर की बाबा तुम्ही. तहसीलदार म्हणजे एक दंड अधिकारी आहेत. कोर्टाच्या नंतर 2 नंबरचं कोर्ट जुन्नर तालुक्याला तहसीलदार आहे, न्यायाधीश. आणि तहसीलदारांना न्याय द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना. शेतकरी हा आता सध्या अडचणीत आहे. प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही. पुढं ते थोडेसे वाकडे तिकडे रस्ते होते, त्या मातीच्या लोडच्या गाडीने फार त्याचा पोजवारा उडाला त्या रस्त्यांची पण वाट लागली. रस्त्यांची वाट लागली म्हणजे जवळजवळ गुडघ्या इतकले खड्डे रस्त्यांना. इथून जुन्नरून निघाल्याने आपटळ मार्गी तर पार वर खेडी, मानकेश्वर, कुकडेश्वर, उचराण, खडकुंबा, कोटीचे रस्ते केलेले काही उपयोग झाला नाही. कशामुळं? या माती माफियांमुळं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे खरं तर हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि माझं तर आता डायरेक्ट थेट विचार आहे तहसीलदारला. माझा विचार आहे की तहसीलदाराने 2 दिवसामध्ये जर हा बंदोबस्त केला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून या तहसीलदार कचेरीवरती खरं तर आदिवासी वादळ गाढवांचा मोर्चा नेईल. आणि नक्कीच आपण इथंच थांबणार होतो या बाईटमध्ये. ह्या गाढवांच्या मोर्चाचं वार्तांकन करायला आम्ही येऊ, कारण तुम्ही आज शब्द दिलाय, तहसीलदारांना फोनवरती पण सांगितले. आणि आता पुढचे 15 दिवस नेमकं कडक ऊन आहे महाराष्ट्रामध्ये. धरणं पाणी पातळी कमी झालेली आहे. मातीचा उपसा आता जोरदार सुरू आहे. आणि पेसा अंतर्गत येणारे
ज्या ग्रामपंचायत त्याच भागात तुम्ही काम करताय, त्यामुळे आम्ही तुमच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून राहणार आहोत. तुम्ही गाढवांचा मोर्चा कधी काढताय आणि थेट तालुक्याच्या प्रशासनाला कधी यावरती सवाल विचारणार आहोत, हे सगळं आम्ही दाखवणार आहोत. मात्र या तालुक्यातली ही मुजोरी जी आहे, वाळू माफिया असतील किंवा माती माफिया असतील किंवा गौण खनिज करणारे जे लोक असतील, यामुळे सामान्य माणसांचे जीव कसे अडचणीत आलेले आहेत, कसे धोकादायक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत, त्याचे अपघात होत आहेत आणि त्याच्यावरती मात्र तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना बोलायला वेळ नाही, त्यांना माध्यमं टार्गेट करायला वेळ आहे. धन्यवाद.